दिवाळी संपली तरी फराळ करणं माझं काही संपेना. इथं अनारशाचं पीठ होतं, हे पॅकिंगवालं होतं. डीमार्टमधून मी हे पॅकेट आणलं होतं केपरीचं. ते फक्त मळून आपल्याला अनारसे थापायचे होते. तर इथं याच्यामध्ये ना मी एक पिकलेलं केळ घातलं आणि अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलं. नंतर खसखस लावून ना गोल असे अनारसे मी थापून घेतले होते आणि म्हटलं सुरुवातीला एकच तळून घ्यावं, ते कसं होते बघावं. पण खरंच सांगते खूप सुंदर झाले होते. मी पॅकिंगचं पहिल्यांदाच हे अनारशाचं पीठ आणलं होतं. पण सगळे अनारसे हे छान झाले, टम्म फुगले आणि मस्त चवीला देखील लावले. मग काय, अगोदर देवाला अनारशाचा नैवेद्य दाखवला. नंतर आपली रोजचीच संध्याकाळची देवपूजा, बाहेरही दिवा लावला, अगरबत्ती लावली. आता मला ही सवय झाली आहे की बाहेरही दरवाजामध्ये अगरबत्ती लावायची. तेही लावून घेतलं आणि नंतर संध्याकाळी म्हटलं आता सकाळी जी इडली बनवली होती त्याचं पीठ राहिलं होतं, तर मुलांसाठी छान असे डोसे करून मुलांसाठी ते खायला बनवलं. चला, असा होता हा माझा दिवस. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.